म्हटले बघा, हाऊ मेनी टाइम्स मोर इंटेन्स इज 60 डेसिबल साऊंड देन इज 30 डेसिबल साऊंड. हाऊ मेनी टाइम्स? ओके, मग मला सांगा या प्रॉब्लेम मध्ये 60 डीबी म्हणजे काय दिले? युनिट आहे ते, हे लाऊडनेस दिले. आता झालं की नाही लाऊडनेस? लाऊडनेस दिलंय 60 डीबी. लाऊडनेस इज 60 डीबी. लाऊडनेस दिलाय. कळलं? मग आपण काय म्हटलोय की लाऊडनेस इज प्रपोर्शनल टू व्हॉट? इंटेन्सिटी. बरं चालू. सेकंड L2 दिला किती? 30 डीबी. बरोबर. आणि फाईन काय करायचंय? हाऊ मेनी टाइम्स मोर इंटेन्स. इंटेन्स म्हणजे काय? इंटेन्सिटी. मग 60 डीबी ची इंटेन्सिटी आपण I1 म्हणूया. इंटेन्सिटी I म्हणतोय आपण. अँड 30 डीबी ची I2 म्हणूया. विचारले काय? हाऊ मेनी टाइम्स म्हणजे I1 किती जास्त आहे? मी म्हणतो X जास्त आहे I2 पेक्षा. अंडरस्टूड? आणि आपल्याला काय फाइंड करायचंय? X. वी हॅव टू फाइंड आउट X. असा हा प्रॉब्लेम आहे. गेटिंग एव्हरीवन? गॉट इट? मग याला फॉर्म्युला कुठला यूज करणार? यासाठी फॉर्म्युला पहिल्यांदा तुम्हाला L बाय फॉर्म्युला. आता हे कशामध्ये आहे? लाऊडनेस डेसिबल मध्ये. म्हणजे L चा फॉर्म्युला काय? इन डेसिबल 10 log टू बेस 10 L1 नाही I1 I अपॉन I0. हा फॉर्म्युला आहे. I अपॉन I0. हे फॉर्म्युला पहिल्यांदा माहित पाहिजे. मग तुम्ही पहिली गोष्ट काय करू शकता? L1 आणि L2 ची व्हॅल्यू आपण लिहू शकतोय. L1 10 log टू बेस 10. हा काय लिहायला पाहिजे? I1 बाय I0. अँड L2 कसं लिहिणार? 10 log टू बेस 10 I2 बाय I0. अंडरस्टूड? कळतं तुम्हाला? आता मला सांगा काय फाइंड करायचंय? X. म्हणजे I1 I2 चा रेशिओ फाइंड करायचंय, रिलेशन फाइंड करायचंय. मग काय करायला लागणार सांगा? इथून पुढे मॅथ्स आहे. सांग. बरोबर आहे. L1 बाय L2 केलं तर लॉग कॅन्सल होईल. इथं आपला I1 I2 माहित पाहिजे. I1 I2 फाइंड करायचंय रिलेशन. I0 कॅन्सल करायचंय. ह्याला एक प्रॉपर्टी आहे. तुम्हाला मॅथ्सला लॉग झाले काय 10वी पर्यंत? लॉग M बाय N किती असते? लॉग M
मायनस इट इज अ लॉग. आपण कोणती प्रॉपर्टी यूज करायची इथं? लॉग एम बाय एन किंवा लॉग ए बाय बी. मी सांगितली कधी? लॉग ए मायनस लॉग बी. आता हे दोन्हीकडे मायनस आय नॉट होणार. मायनस मायनस आय नॉट कॅन्सल करायचं. बघा लक्षात घ्या. डिवाइड लॉ आय वन मायनस आय नॉट. आय वन आय टू मायनस आय नॉट. लॉगची प्रॉपर्टी यूज केली तर मग आय वन आय टू कॅन्सल करायचं असेल तर काय करणार? आय नॉट कॅन्सल करायचं काय करायला पाहिजे? पुन्हा सांगतो बघा. आय वन मायनस आय नॉट आय टू मायनस आय नॉट. सबस्ट्रॅक्शन करायला पाहिजे. झालं प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे L1 मायनस L2 करायला पाहिजे. टेन log to base 10 I1 by I naught minus 10 log to base 10 I2 by I naught. काय करणार? L1 किती आहे? 60. L2 किती आहे? 30. आता कॅल्क्युलेशन आहे फक्त. जिथं कळत नाही तिथं मला विचारायचं. बघा 1 मिनिट बघा. आता मी काय करणार की इथं ना 10 कॉमन घेणार. 10 विथआउट घेत शकतं काय? 10 लॉगची प्रॉपर्टी यूज करायची. पहिल्यांदा 10 कॉमन घ्या. 10 कॉमन घेतला. आता मी लॉगची प्रॉपर्टी यूज करतो बघा. लॉग आता ते बेस 10 जरा विसरूया 2 मिनिटं सारखं सगळं जाते म्हणून हा नंतर यूज करूया. लॉग I1 मायनस लॉग I2 आय नॉट. व्हेरी नाईस. लॉग आय नॉट मायनस परत लॉग I2 मायनस लॉग आय नॉट. अंडरस्टूड? इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? काय डाऊट आहे यामध्ये? काय होईल आता? 60 मायनस 30 आणि हे 10 हा जो 10 आहे तो काय होणार? डिवाइड होणार. लॉग I1 मायनस आणि हे प्लस गेट कॅन्सल. हे राईट. मायनस मायनस काय होणार? प्लस मायनस लॉग I2. पुन्हा ओरिजिनल यायचं. 3 कसं झालं का आलं? 30/10 लॉग टू बेस 10 म्हणतो आता. इट इज I1 मायनस I2. ही प्रॉपर्टी आता 12वी मध्ये व्हायला पाहिजे. आता 2 लॉगचा डिनॉमिनेटर काय सेम आहे. कॅन्सल होतंय. त्यावर राहते काय? I1 मायनस I2 डायरेक्टली. एवढं करायची गरज नाही एक्झाम मध्ये. कळलं काय? हे तुम्ही लक्षात ठेवा. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्टली हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता काय करणार आपण? I1 बाय I2 पाहिजे आपल्याला. बरोबर आहे की नाही? मग दोघांचा अँटी लॉग घ्यायचा. मग अँटी लॉग लॉग टू बेस 10 आहे. अँटी लॉग घेतलं असतं EX आलं असतं. लॉग असं असतं तर इथं लॉग असतं नुसतं लॉग म्हणजे ई म्हणायचं त्याला. लॉग टू बेस 10 आहे. मग ज्यावेळी आपण अँटी लॉग घेणार त्यावेळी 10⁻³ होते. आणि दिस इज ह्या साईडचा लॉग कॅन्सल होतोय. I1 बाय I2. याला काय म्हणायचं? अँटी लॉग घेतला मी दोन्ही साईडचा. असं टेक अँटी लॉग ऑन बोथ साईड.
Understood? And therefore, 10,000 is equal to I1 by I2. म्हणजे I1 किती आलं? बरोबर, सॉरी. I1 is 1000 I2. 1000 I2. आपल्याला काय फाइंड करायचं? हाऊ मेनी टाइम्स I1 इज x टाइम्स I2. म्हणजे x किती आलं? आन्सर. क्लियर? अंडरस्टूड? इज इट क्लियर एवरीवन? समझला प्रॉब्लम? सो x 1000 में ऑप्शन सी.